सप्रेम जय महाराष्ट्र. महाराष्ट्रभरातून शिवसेना एक वादळ या माध्यमाला पाहणाऱ्या तुम्हा तमाम प्रेक्षकांना, सर्व शिवसैनिकांना माझा अनिश गाढवेचा मानाचा जय महाराष्ट्र. जर शिवसेना एक वादळ हे माध्यम आपण पहिल्यांदाच पाहत असाल, ताबडतोब या माध्यमाला सबस्क्राईब करा. महाराष्ट्रभर शिवसेनेच्या विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला तुम्ही सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो. आज सकाळी काँग्रेसच्या हुसेन दलवाईंचं एक स्टेटमेंट मी ऐकलं. एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते. ज्यावेळेस पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्राच्या नेतृत्वावर होते काँग्रेसच्या सर्वोच्च, त्यावेळेस एकनाथ शिंदे हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते, काही खासदारांना घेऊन, काही आमदारांना घेऊन. हुसेन दलवाईंचं हे स्टेटमेंट खरं तर आज येत आहे. यावर आत्ता काही भाष्य करणं फायद्याचं आहे का, गरजेचं आहे का, त्यातून काही साध्य होणार आहे का, हा प्रश्न मी स्वतःला केला आणि उत्तर आलं होय, याच्यावर भाष्य करणं हे जास्त गरजेचं आहे. कारण विषय ज्यावेळेस विचारधारेचा येतो, विषय वारंवार बाळासाहेबांच्या विचारांचा येतो, काँग्रेसच्या पायावर शिवसेना नेऊन ठेवल्याचा येतो, शिवसेनेचं काँग्रेसीकरण झाल्याचा येतो, सोनिया गांधीच्या पायावर शिवसेना ठेवल्याचा विषय येतो, त्यावेळेस या विषयाला महत्व देणं हे गरजेचं आहे. मी तुम्हाला एक दोन संदर्भ दाखवेल. या सर्वावर, शिवसेनेच्या या सर्व विषयावर उत्तर तुम्हाला द्यायचंय, निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. या सर्वातून तुम्हाला काय मिळालं? आज विचार करा. काँग्रेसच्या पायावर शिवसेना ठेवली म्हणणाऱ्यांना मला एक साधा प्रश्न करायचा. या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी एक साधा प्रश्न करतो. त्या तमाम स्वतःला नव शिवसैनिक म्हणवणाऱ्यांना, काँग्रेसच्या पायावर शिवसेना ठेवली म्हणजे नेमकं काय केलं? आतापर्यंत म्हणजे 2019 पासून, जेव्हापासून शिवसेना महाविकास आघाडीचा भाग झाली, तेव्हापासून काँग्रेस अध्यक्ष असतील, राहुल गांधी असतील, मल्लिकार्जुन खरगे असतील, सोनिया गांधी असतील, या सर्वांशी शिवसेनेच्या पक्षप्रमुखांची आजपर्यंत, आज 2026 म्हणजे जवळपास 7 वर्षांचा काळ लोटलाय. 7 वर्षांचा काळ. या 7 वर्षांच्या काळामध्ये शिवसेनेच्या पक्षप्रमुखांची या काँग्रेसच्या बड्या नेत्यांशी झालेली भेट ही चौथी, तुमच्या माहितीसाठी सांगतो, ही चौथी भेट. आता ह्या 4 भेटींमध्ये एक भेट तर मातोश्रीवर झालेली आहे, ते स्वतः मातोश्रीवर आले होते, ती एक भेट आहे, आणि बाकीच्या 3 भेटी या दिल्लीमध्ये. 7 वर्षात 4 भेटी. जर तुम्ही सरासरी घ्याल तर वर्षाला एक भेट सुद्धा नाही. 7 वर्षात 4. आणि इथे जर तुम्ही एकनाथ शिंदेंचं उदाहरण पाहाल तर एकनाथ शिंदेंच्या 2 महिन्यात 4 भेटी होतात. मी 2 महिने कदाचित जास्त म्हणालो असावं, पण 2 महिन्यात 4 भेटी होतात. आता तुम्ही मला सांगायचं, हा आकडा फार बोलका आहे. नेमकं कुणी कुणाच्या पायावर शिवसेना ठेवली? एकनाथ शिंदे कुणाची भेट घेतात हे वेगळं सांगण्याची गरज आहे का? असेल तर सांगतो. मोदी शहांच्या भेटी, किंबहुना शहांची भेट किती वेळा होते, कुठल्या कुठल्या वेळी होते, काय काय घडतं त्यावेळेस होते, या सगळ्या गोष्टी तुम्ही बारीक पहा आणि मग स्वतःला प्रश्न करा, कुणी कुणाच्या पायावर शिवसेना जाऊन ठेवली, कुणाचे निर्णय दिल्लीमधून होतात? हा पहिला प्रश्न. बरं, जे तुम्हाला म्हणतात शिवसेना काँग्रेसच्या पायावर ठेवली, काँग्रेस म्हणजे नेमकं काय? बरं, काँग्रेस म्हणजे त्यांचं कार्यालय, त्यांच्या कार्यालयातले पंखे, त्यांच्या कार्यालयातल्या तस्बिरी, त्यांच्या कार्यालयातले एसी, त्यांच्या कार्यालयातल्या खुर्च्या, टेबल, हे म्हणजे काँग्रेस? की माणसं म्हणजे काँग्रेस? की विचार म्हणजे काँग्रेस? माणसं आणि माणसांचे विचार म्हणजे काँग्रेस. जर काँग्रेसच्या पायावर किंबहुना काँग्रेसमध्ये शिवसेना गेली किंवा काँग्रेसच्या विचारांसारखी झाली असं म्हणणाऱ्यांना माझा पहिला प्रश्न आहे, तो देवरा कोण होता? निरूपम कुठून आला? वाघमारे, राजू वाघमारे कुठून आला? ज्योती वाघमारे या काँग्रेसच्या नव्हत्या का? मी एक साधी उदाहरणं देतोय. मला हे का सांगायचंय, कारण शेवटी हे खोडून काढणं फार गरजेचं असतं. ही काँग्रेसची माणसं तुमच्याकडे आली म्हणजे मला राजू वाघमारेंचं नवल वाटतं. कित्येकदा डिबेटमध्ये, टीव्ही डिबेटमध्ये मी त्यांना विचारतो, म्हणजे वाघमारे सर, हे सगळं ज्यावेळेस तुम्ही बोलता त्यावेळेस थोडं तरी मनाला रुखरुख अशी वाटते का आपण काँग्रेसच्याच विरोधात बोलतोय, ज्या काँग्रेसमध्ये आयुष्य काढलं, बाळासाहेबांचे विचार काँग्रेसच्या पायावर ठेवले? अहो, पण त्या काँग्रेसमधून तुम्ही कालच आलात. अजून त्या अंड्याची चिरफलं, काय ते टरफलं अंड्याची,
त्या ज्या अंड्यातून तुम्ही बाहेर पडलात काँग्रेसच्या, त्याची टर्फलं अजून अंगाला चिटकली, ती झाडा नीटशी, अजून ती टर्फलं सुद्धा खाली झटकून पडलेली नाहीत. आणि तुम्ही शिवसेनेला काँग्रेस आणि बाळासाहेबांचं हिंदुत्व शिकवायला लागलात. त्या ज्योती वाघमारे त्या सोलापूरमध्ये काँग्रेसच्या महिला जिल्हा अध्यक्ष होत्या म्हणे, शहर अध्यक्ष की जिल्हा अध्यक्ष मला माहित नाही. काँग्रेसमधून आलेली ही माणसं ज्यावेळेस शिवसेनेला हिंदुत्व शिकवायला लागतात, धवल वाटतं मला. मग ही माणसं, या माणसांचे विचार तुमच्याकडे आले, ओके. काँग्रेस नाही आली पाहिजे म्हणजे कोण? ती कार्यालय जर आली, त्या कार्यालयातल्या खुर्च्या चालून आल्या, त्या कार्यालयातले पंखे असे चालून आले, तर ते नाहीत, कारण ते काँग्रेस आहे. ही माणसं म्हणजे काँग्रेस नाही, ते काँग्रेस आहे. कळतंय तुम्हाला मी काय सांगतो? ह्या सगळ्या गोष्टी कसा हा भ्रमाचा बुडबुडा तयार केला जातो हे तुमच्या सर्वांसमोर ठेवणं फार गरजेचं आहे. आता येतो मूळ विषयावर. एकनाथ शिंदेंचा काँग्रेसमध्ये प्रवेश करायचा होता. हुसेन दलवाईंचं स्टेटमेंट आहे ते. आता हुसेन दलवाई त्यावेळेस काँग्रेसचे बडे लीडर होते, बडे नेते होते. त्यांनी सांगितलं, त्यांचा हा एकदा व्हिडिओ पहा, असते काय म्हणाले तुम्हाला लक्षात येईल. वळ्यात पुढच्या बातमीकडे. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे हे काँग्रेसमध्ये येणार होते असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला होता. त्यांचं हे वक्तव्य चर्चेत आलेलं असतानाच आता एकनाथ शिंदेंविषयी काँग्रेसच्या हुसेन दलवाई यांनी मोठा दावा केलाय. एकनाथ शिंदे हे काँग्रेसमध्ये येण्याच्या तयारीत होते असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसेन दलवाई यांनी केलाय. एकनाथ शिंदेंना काँग्रेसमध्ये घेण्यासाठी काही काँग्रेस नेत्यांनी विरोध केल्याचा दावा सुद्धा केलाय. तर एकनाथ शिंदेंविषयी काँग्रेसच्या हुसेन दलवाई यांनी हा मोठा दावा केलेला आहे. एकनाथ शिंदे हे काँग्रेसमध्ये येण्याच्या तयारीत होते असं त्यांचं म्हणणं आहे. एकनाथ शिंदेंना काँग्रेसमध्ये घेण्यासाठी काही काँग्रेस नेत्यांनी विरोध केला असा सुद्धा मोठा दावा त्यांनी केलाय. बिल्कुल सही बात है. ऐसा है कि वो उनका सब हो गया था. एकनाथ शिंदे जी भी कांग्रेस में आना चाहते थे, लेकिन हमारे कुछ लोगों ने उनको आने नहीं दिया. हुसेन दलवाई म्हणतात की एकनाथ शिंदे 2014ला काँग्रेसमध्ये जाणार होते. हुसेन दलवाई तर फारच विनोदी आहेत, त्यांच्यावर मी काय तर बोलतच नाही. त्यांना पण आता प्रकाश जोतात्रायची बहुतेक कदाचित मूड आलेला असेल. आणि पृथ्वीराज चव्हाण असं म्हणतात की भेट झाल्या होत्या. पृथ्वीराज चव्हाणांच्या संदर्भामध्ये काल मी साहेब, त्यामध्ये हुसेन दलवाई स्पष्टपणे सांगतायत त्यांना यायचं होतं. मग त्यानंतर मी पृथ्वीराज बाबांचं स्टेटमेंट ऐकलं. ज्यावेळेस याच स्टेटमेंटला घेऊन पृथ्वीराज बाबांना ज्यावेळेस मीडियाने विचारलं, असं काही हुसेन दलवाई म्हणतायत, किती तथ्य आहे. पृथ्वीराज चव्हाणांनी बघा आता कसं झालंय, दोन नेत्यांची नावं आली होती. एक आहे गोपीनाथ मुंडे आणि एक एकनाथ शिंदे. आता गोपीनाथ मुंडे हयात नाहीत, त्यामुळे त्या विषयावर बऱ्याच जणांनी आपली मतं मांडली. पण एकनाथ शिंदेंवर पृथ्वीराज चव्हाणांनी थोडा आखडता हात घेतला. म्हणे ते आता राजकारणात आहेत, कारण गोपीनाथ मुंडे हे राजकारणात नव्हते, त्यामुळे त्यांनी त्यांच्याविषयी स्पष्टच सांगितलं, होय मी स्वतः सोनिया गांधींशी गोपीनाथ मुंडेंविषयी बोललो होतो आणि यांना आपल्या पक्षात घेण्याविषयी आमच्यात चर्चा झाली होती. पण एकनाथ शिंदेंविषयी बोलताना पृथ्वीराज चव्हाणांनी ही गोष्ट टाळली. पण हे करत असताना एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, ती टाळली जरी असली तरी त्यांनी ती नाकारली नाही, हे सगळ्यात महत्वाचं. त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव मी आता तुम्हाला व्हिडिओ दाखवेल. त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव स्पष्ट करून गेले, होय आमच्यात चर्चा झाल्या होत्या, आमच्यात काही गोष्टी, आमच्या बैठका झाल्या होत्या. कशाबद्दल मी आता काही बोलू इच्छित नाही, मला याबद्दल आता काही म्हणायचं नाही. ते सध्या राजकारणात आहेत, ते माझे मित्र आहेत, भले माझी कामं करत नसतील पण ते माझे मित्र आहेत, त्यामुळे या गोष्टींवर मला आता चर्चा करायची नाही. ठीक आहे, त्यांचा अधिकार आहे तो, त्यांना प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणं हे काही बंधनकारक नाही. पण त्यांचा चेहऱ्यावरचा हावभाव, त्यांच्या मनातल्या त्या गोष्टी त्यांच्या चेहऱ्यावर आल्या होत्या आणि त्यांनी ही गोष्ट टाळली नाही, नाकारली सुद्धा नाही, की नाही असं काहीच घडलं नव्हतं, तुम्ही खोट्या बातम्या देऊ नका, असं काहीच घडलं नव्हतं. त्यांनी कधीही काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करण्यासाठी अप्रोच केला नव्हता असंही ते म्हणाले नाहीत. त्यामुळे खरं काय खोटं काय हे स्वतः हुसेन दलवाई जाणो, हे स्वतः पृथ्वीराज चव्हाण जाणो, किंवा हे स्वतः एकनाथ शिंदे जाणो. तुम्हाला एकदा हा व्हिडिओ पाहायला हवा. काय झालं नेमकं दिल्लीत त्यांचा प्रस्ताव घेऊन गेला उचित नाहीये. होतात भेटीगाठी होतात, सगळं चालतं. पण असं म्हणायचं का गोपीनाथ मुंडेप्रमाणे एकनाथ शिंदे सुद्धा काँग्रेसमध्ये? मी त्यावर काही बोलणार नाही. नक्कीच आमच्या भेटी झाल्या होत्या, परंतु काय चर्चा झाली ते आता राजकारणात आहेत, आमचे मित्र आहेत, नेते आहेत,
त्यामुळे आता काय आम्ही वैयक्तिक कामाच्या निमित्तानं झाली होती का पक्षांतर किंवा इतर याच्यात ते तुम्हाला कामाच्या निमित्त होत राहते, ते काय अधिकार त्यांचा आमदारांचा असतो. म्हणजे हुसेन दलवाई यांनी जो दावा केलेला आहे तो खरा आहे. आता हुसेन दलवाई काय बोलले ते त्यांना विचारा तुम्ही काय बोलले ते. त्यांचं म्हणणं हेच होतं की एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये यायला तयार होते आणि तुमच्या नेतृत्वात सगळं ते काय सुरू होतं. मला बोलणं उचित ठरणार नाही. ते आमचे आता मित्र आहेत, आमचे ते काही कामं करत नाहीत पण तरी आमचे मित्र आहेत ते. खरं तर पृथ्वीराज चव्हाणांनी ही गोष्ट टाळून म्हणजे ती झाकली मूठ 1.25 लाखाची ठेवली. आपापला अंदाज तुम्ही स्वतःच लावायचा, पण ही गोष्ट नाकारली नाही. त्यामुळे बऱ्याच गोष्टी इथे स्पष्ट झाल्या. आता मी माझा 3रा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो जो सगळ्यात महत्वाचा आहे. 2014ला ज्या वेळेस लोकसभा निवडणुकीसाठी म्हणजे तोपर्यंत काँग्रेस राष्ट्रवादीचं राज्य देशावर होतं आणि राज्यातही होतं. 14च्या निवडणुकीपूर्वी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी कल्याण लोकसभा या मतदारसंघासाठी श्रीकांत शिंदे यांची निवड केली. श्रीकांत एकनाथ शिंदे यांची निवड केली. श्रीकांत शिंदेची निवड झाल्यानंतर त्या मतदारसंघामध्ये ज्या वेळेस प्रचारार्थ सभा लागल्या त्यावेळेस अजित पवार, त्यावेळेस ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते, उपमुख्यमंत्री सुद्धा होते, महाराष्ट्राचे विद्यमान उपमुख्यमंत्री होते. विद्यमान उपमुख्यमंत्री असताना अजित पवारांनी जे स्टेटमेंट त्यावेळेस केलं ते अतिशय महत्वाचं आहे. ते स्टेटमेंट आता तुम्हाला सोशल मीडियावर मिळणार नाही. माझ्याकडे काही व्हिडिओ राखीव असतात, ते व्हिडिओ माझ्या संग्रहामध्ये असतात, कारण मला माहिती आहे सोशल मीडियावरून बरंच काही काढून टाकलं जातं. बऱ्याच माहित्या या उडवल्या जातात कारण त्यानंतर भेटू नयेत आणि जुने रेफरन्स कळू नयेत. हा व्हिडिओ एकदा पहा. यामध्ये अजित पवार एकनाथ शिंदेविषयी काय म्हणाले होते. आणि ठाण्यातील शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे आघाडीच्या संपर्कात होते, तसंच त्यांनी मंत्रिपदाची मागणी केली होती असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलाय. ते ठाण्यात बोलत होते. काही लोक काँग्रेसच्या वरिष्ठांच्याकडे गेलेले होते आणि सांगत होते आम्ही काही आमदार आहोत, आम्हाला मंत्रिपद द्या आणि आम्ही आमचा पक्ष सोडायला तयार आहोत, आम्ही काँग्रेस बरोबर यायला तयार आहोत. अशा पद्धतीच्या माणसांच्या मुलांना आज उमेदवारी दिलेली. काय त्यांच्याकडनं अपेक्षा तुम्ही करणार आहे? मी जाहीरपणे सांगतो, या निवडणुका लागायच्या आधी 8 ते 10 खासदार काँग्रेसच्या नेतृत्वाला भेटत होते, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेतृत्वाला भेटत होते. ज्या व्यक्तीच्या मुलाला तिकीट दिलेली आहे तो व्यक्ती काँग्रेसमध्ये काही खासदारांना घेऊन येणार होता. हे अजित पवारांचं स्टेटमेंट आहे. हे माझं स्टेटमेंट नाही, अजित पवारांचं स्टेटमेंट. अशा व्यक्तींच्या मुलांना आपण निवडून देणार आहात का? त्या निवडणुकीमध्ये एक श्रीकांत शिंदेचा विजय झाला, तो भाग वेगळा. शिवसेनेचे उमेदवार होते ते. 2014 साली शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी प्रथम तिकीट दिलं लोकसभेचं. म्हणजे 2004 साली शिवसेनेच्याच पक्षप्रमुखांनी एकनाथ शिंदेंना स्वतः आमदारकीचं प्रथम तिकीट दिलं आणि 14 साली मुलाला लोकसभेचं तिकीट दिलं. 4 ते 14 मध्ये 10 वर्षांचा काळ, म्हणजे वडिलांचं राजकारण या 10 वर्षात घडलं आणि मुलाचं राजकारण 14 ते 24 या 10 वर्षात घडलं. कुणाच्या नेतृत्वात घडलं? कोण त्यावेळेस पक्षप्रमुख होतं? कोणाकडे शिवसेनेची जबाबदारी होती? तुम्हाला माहिती असायला हवं. महाबळेश्वरच्या सभेमध्ये शिवसेनेच्या सर्व महत्वाच्या अधिकाऱ्यांच्या पदी स्वतः उद्धव साहेब ठाकरे होते. ती घटना 2003ची. आणि 4 साली एकनाथ शिंदेंना पहिलं तिकीट मिळालेलं आहे विधानसभेचं, ठाण्याच्या कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातनं. मग एकनाथ शिंदेचं खरं राजकीय करिअर कुणाच्या काळात फुललं हे पण काही वेगळं सांगायला नको. आणि स्वतः ज्यावेळेस नरेश मस्के यांचे प्रवक्ते, यांचे खासदार ठाण्याचे विद्यमान अनेकदा बोलत असतात की म्हणजे काँग्रेसच्या पायाशी शिवसेना नेली, बाळासाहेब म्हणत होते की माझं दुकान मी बंद करेल, वगैरे वगैरे बऱ्याच गोष्टी हे सांगतात. पण हे स्वतः नरेश मस्के, कारण विषय आता ठाण्याचा निघतोय म्हणून मी सांगतो, हे स्वतः नरेश मस्के काँग्रेसमध्ये जाणार होते. हे त्यांनी स्वतः कित्येकदा कबूल केलेलं आहे. त्यांनी त्याला एक झालर लावायचा प्रयत्न केला. झालर अशी की नारायण राणेंसोबत जायचा प्रयत्न करत होतो, कारण ते कोकण भूमीचे आहेत नारायण राणे आणि एक कोकणी माणसाच्या पाठीशी आम्ही ठाम उभे होतो, म्हणून नारायण राणेंसोबत आम्ही काँग्रेसमध्ये जाणार होतो. अशा प्रकारच्या गोष्टी त्यांनी बऱ्याचदा मागे त्यांचे अनेक व्हिडिओ आहेत. म्हणजे जे स्वतः नरेश मस्के सुद्धा काँग्रेसमध्ये जाणार, याचा कित्येकदा उल्लेख याचा राजन विचारे यांनी सुद्धा केलेला आहे. राजन विचारे साहेब हे सध्या पडले, खासदारकीसाठी पडले. कशा प्रकारे पडले, किती पैशाच्या महापुरात ते पडले, कुठल्या परिस्थितीत ते निवडणूक लढले, किती मतदान झालं? जवळपास 5.5 लाखांचं मतदान राजन विचारे या व्यक्तिमत्वाला झालं. शिवसेनेला 5.5 लाखांचं मतदान झालं.
भाजपाचा बॅकलॉग एकट्या शिवसेनेला तिथे भरून काढता आला नाही ठाणे लोकसभेमध्ये आणि भाजपाचा बॅकलॉग भरून काढण्याची तेवढी ताकद काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ठाणे लोकसभा मतदारसंघात नव्हती. त्यामुळे लोकसभेला खरं तर राजन विचारेंचा पराभव झाला ही गोष्ट नाकारता येत नाही. कारण पूर्वीला आपली भाजपाची आणि शिवसेनेची युती असायची, दोघांचं मिळून ते संख्याबळ असायचं तेवढं. पण एकाच पक्षामध्ये आता 2 ठिकाणी मतदान डिव्हाइड झालं आणि त्यामध्ये भाजपाचं जो बॅकलॉग होता, जे भाजपाचं मतदान जे शिवसेनेला मिळत होतं ते न मिळाल्याने आणि सोबतीला काँग्रेस राष्ट्रवादीला तो बॅकलॉग भरून न काढता आल्यामुळे आपला पराभव झाला. ठीक आहे, काही गोष्टी त्यावेळेस चुकल्या असतील, बरोबर असतील, जे काही असेल. 2029 साठी आपल्याला बऱ्याच गोष्टींचा अनुभवांचा खजिना आहे, तो अनुभवांचा खजिना पाठीशीच ठेवूयात. पण स्वतः नरेश मस्के हे स्वतः काँग्रेसमध्ये मार्गारेट अल्वांशी काय बोलणं झालं होतं हे स्वतः नरेश मस्के सांगू शकतात. राजन विचारेंना चांगलंच माहिती आहे. ही जी माणसं जास्त काँग्रेसविषयी बोलतात, आज याच माणसांना ज्यावेळेस यांचा प्रवेश काँग्रेसमध्ये होणार होता अशा गोष्टी ऐकतो. बघा ना एकदा दादांचं हे स्टेटमेंट ऐका.